हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज आहे श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आणि आज आहे शेवटचा श्रावण सोमवार। तर यावर्षी श्रावण महिन्याला अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो आलेला होता, कारण श्रावण महिन्याची सुरुवात ही सुद्धा श्रावण सोमवारपासून झाली होती आणि श्रावण महिन्याचा शेवट हा सुद्धा श्रावण सोमवारानेच होत आहे आणि त्यामुळे या श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व हे दिलं जातं। आज शेवटचा श्रावण सोमवार आहे आणि सोमवती अमावस्या सुद्धा आहे। जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं। त्याचप्रमाणे या अमावस्येला पिठोरी अमावस्या, दर्शी अमावस्या, श्रावण अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं आणि त्यामुळे श्रावण अमावस्या ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते। तर या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवल्यामुळे पितृदोषापासून निर्माण होणाऱ्या समस्या या दूर होतात। त्याचबरोबर पिठोरी अमावस्येच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करत असतात आणि हे व्रत केल्यामुळे मुलाबाळांचं कल्याण होतं। त्याचप्रमाणे हे व्रत करून माता पार्वतीची पूजा करत असतात। माता पार्वतीसह पूजा करून अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करत असतात आणि या दिवशी व्रत करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं। त्याचप्रमाणे हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावशाली उपाय सुद्धा सांगितले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। तर आज सर्वात मोठी श्रावण पिठोरी अमावस्या आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या संध्याकाळी घरातनं अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे। ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे 7 पिढ्यांचा दारिद्र्य, इड्यापिडा, नकारात्मकता, पितृदोष हा संपूर्णपणे नष्ट होऊन घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील। तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, तुम्हाला जो उपाय मी सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे। आता संध्याकाळी म्हणजे कधी, तर तुम्ही रात्री संध्याकाळी 6 पासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता। जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे, कारण ही जी अमावस्या आहे तर ती उद्या 3 सप्टेंबरला सकाळी 7:26 याची समाप्ती होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय आज अगदी रात्री 12 ते 12:30 वाजेपर्यंत कधीही करू शकता। हा उपाय आपल्या घरामध्ये आज का करायचा आहे तर पहा, प्रत्येकाच्या घरामध्ये थोड्याफार अडचणी असतातच। अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये छोट्या मोठ्या अडचणी या येतच असतात आणि बऱ्याच वेळेला या अडचणी येतात तर या अडचणींचं कारण जे आहे तर ते आपल्याला समजत नाही। बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतो, पितृदोष असतो आणि घरामध्ये काही वाईट नजर लागलेली असते किंवा घरामध्ये काहीतरी नकारात्मकता असते, पण याचं कारण जे आहे तर ते बऱ्याच वेळेला आपल्याला समजत नाही आणि त्यामुळे जर आपण काही प्रभावी उपाय केले जर विशेष स्थितींवरती तर आपल्या घरामध्ये नक्कीच या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात। जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत असतात। घरामध्ये पहा, कधीही पैसा टिकत नाही, घरामध्ये भरपूर पैसा येतो पण कोणत्या ना कोणत्या कारणाने तो घरातनं काढता पाय घेत असतो, कारण पितृ हे आपल्यावरती नाराज असतात। त्याचबरोबर घरामध्ये सतत वादविवाद होत असतात, अगदी छोट्या मोठ्या गोष्टींवरनं भांडणं होत असतात। ही भांडणं खूप टोकाला सुद्धा कधी कधी जाऊन पोहोचतात आणि त्यामुळे सुद्धा कुटुंबामध्ये कधीही एकोपा राहत नाही। त्याचप्रमाणे घरामध्ये पहा, मुलांची प्रगती होत नाही, मुलं खूप हट्टीपणा करतात। त्याचप्रमाणे घरामधील जी मोठी मुलं असतात ती भरपूर शिकलेली असतात, लग्नाच्या वयाची असतात, पण त्यांचे विवाह जुळत नाहीत। विवाह जुळणीमध्ये त्यांना अनेक प्रकारच्या समस्या येतात, कुंडलीमध्ये दोष सांगितले जातात। तर या प्रकारच्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज करायचा आहे। हा उपाय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता। तर उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे, धूपदीप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर तुळशीजवळ सुद्धा एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी आपल्याला 1 चिमूटभर काळे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत
अमावस्येच्या दिवशी काळ्या तिळांना खूप महत्त्व दिलं जातं। काळे तीळ हे पितृदोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात। त्याचप्रमाणे नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी सुद्धा काळ्या तिळाचा वापर जो आहे तर तो केला जातो। आणि म्हणूनच चिमूटभर काळे तीळ जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत। त्यानंतर 5 फुलाच्या अखंड लवंग ज्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या असतात। जर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर चिमूटभर पिवळी मोहरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता। पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी सुद्धा घेतली तरीही चालेल। 1 चिमूटभर खडे मीठ सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे आणि सोबतच तुम्हाला 7 लाल मिरच्या सुद्धा घ्यायच्या आहेत। या सगळ्या वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या वस्तू सर्वप्रथम तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून खाली पायापर्यंत उतरवून घ्यायच्या आहेत। घरातली लहान मुलं असतील तर त्यांच्यावर तर अवश्य उतरवून घ्यायच्याच आहेत आणि त्यामुळे मुलांचा हट्टीपणा, तापटपणा, चिडचिडेपणा हा कमी होतो। मुलांना लागलेली नजर ही निघून जाते आणि त्यामुळे मुलांचे अनेक दोष हे नष्ट होतात। त्याचप्रमाणे घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असतील किंवा मुलं असतील तर त्यांच्यावरनं सुद्धा तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत। तुमच्या घरामध्ये इतर सदस्य असतात, काही व्यक्ती असतात अशा की त्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरनं चिडचिड करत असतात किंवा भांडणं करत असतात, तर अशा व्यक्तींवरनं सुद्धा तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत। आणि यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरनं सुद्धा तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत 7 वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत। हा उतारा करत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। यानंतर या वस्तू तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत आणि हा उतारा जेव्हा तुम्ही करत असणार आहे तेव्हा तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाहीये। अगदी शांतपणे तुम्हाला हा उतारा करायचा आहे आणि या वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर नेऊन टाकायच्या आहेत। घराच्या बाहेर तुम्हाला दक्षिण दिशेला या वस्तू फेकून द्यायच्या आहेत। फेकताना कोणाच्याही घरावर, कोणाच्याही अंगणात, कोणाच्याही तुम्हाला अंगावरती या वस्तू फेकायच्या नाहीयेत आणि फेकल्यानंतर तुम्हाला मागे फिरून पाहायचं नाहीये। सरळ तुम्हाला तुमच्या घरी परत यायचं आहे। हातपाय धुवून तुम्हाला तुमचे जे कामं आहेत तर ती करायची आहेत। तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला आज पिठोरी अमावस्येच्या दिवशी नक्की करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे घरातील इडापिडा, नकारात्मकता, दरिद्री नष्ट होऊन कुटुंबाची प्रगती होते। त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी अजून एक प्रभावी उपाय करायचा आहे। तर हा उपाय सुद्धा घरातल्या अडचणी दूर होण्यासाठी अत्यंत प्रभावी असा मानला जातो। तर तुम्हाला काय करायचं आहे, 1 लिंबू घ्यायचा आहे। हा लिंबू आपल्या देवघरामध्ये काही वेळासाठी ठेवायचा आहे। तुम्ही 1 तास हा लिंबू ठेवू शकता। त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, तो लिंबू तुमच्या देवघरामधनं उतरवायचा आहे, देवघरावरून तुम्हाला उतरवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून खाली पायापर्यंत 7 वेळेला उतरवून घ्यायचं आहे। यानंतर हा लिंबू तुम्हाला मधोमध कट करायचा आहे आणि त्यानंतर या प्रत्येक लिंबामध्ये तुम्हाला 5-5 लवंगा ज्या आहेत तर त्या खोचायच्या आहेत। खोचत असताना फूल वरच्या साईडला येईल अशा पद्धतीने तुम्हाला या लवंगा, या 5-5 लवंगा ज्या आहेत तर त्या लिंबूमध्ये खोचायच्या आहेत। यानंतर हा लिंबू घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे। घराच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला एका जागेवरती उभं राहून त्या ज्या 2 लिंबाच्या ज्या भाग आहेत तर ते तुम्हाला पुढच्या साईडनं आणि 1 डोक्यावरून मागच्या साईडला अशा पद्धतीने 2 लिंबाचे भाग तुम्हाला फेकून द्यायचे आहेत आणि सरळ घरी यायचं आहे। हा लिंबू तुम्ही जेव्हा फेकाल तेव्हा कुठे पडला, कसा पडला तिथे तुम्हाला परत एकदा फिरून बघायचं नाहीये, वळून पाहायचं नाहीये। सरळ तुम्हाला लिंबू फेकून घरी यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही हा एक उपाय सुद्धा आजच्या दिवशी नक्कीच करू शकता। तर चला, झालेली सेवा ही मी महादेवांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।